अकोले तालुक्यामधील बारीघाटात सकाळी संगमनेर कसारा बसचे स्टेअरिंग लॉक झाल्याने बस दरीमध्ये कोसळत असतानाच बस चालकाने बस घाटातील सिमेंटच्या कठड्यावर बस चढवल्यामुळे ती बंद पडली. मात्र पुढील चाकाचा भाग अधांतरी राहिला. या बसमधील 47 प्रवासी बालंबाल बचावले. संगमनेर येथून सकाळी 6 वाजता निघालेली बस क्रमांक MH17BT 3160 संगमनेर कसारा बस 8:30 वाजता बारीघाटात आल्यानंतर एक खड्डा चुकवताना गाडी एका बाजूला ओढली गेल्याने चालकाने ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र बस रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली गेली आणि तिचे स्टेअरिंग लॉक झाल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने एका मोरीवर सिमेंटच्या कठड्यावर बस चढवली आणि बस बंद पडली. कठड्याखाली मोठी दरी असल्याने बस दरीत जाता जाता वाचली. चालकाची बाजू पूर्ण अधांतरी होती. बसमध्ये 47 प्रवासी होते. त्यांनी बसमधून उड्या मारल्या, मात्र वाहकाने त्यांना धीर देत खाली उतरवलं. बस चालकाने स्टेअरिंग लॉक झाल्याचं म्हटलं असलं तरी श्रीरामपूर येथील मेकॅनिक तज्ज्ञ यांचे मत आणि अहवाल आल्यानंतरच जे काय आहे ते स्पष्ट होईल. याप्रसंगी चालक संदीप भागवत आणि वाहक विजय देशमुख यांनी घडलेला सर्व प्रकार कथन केला. MH14BT 3160 सदरची बस संगमनेर डेपोची असून ती संगमनेर येथून कसाराला चालली असताना बारी गावाजवळ गाडी व्हायबल झाली आणि थोडी गाडी व्हायबल झाली म्हणून ब्रेक टच केला असता गाडीचं स्टेअरिंग लॉक झालं. स्टेअरिंग लॉक झाले असता गाडी खूप वाचवण्याचा प्रयत्न केला, पण ती काठाडाला जाऊन धडकली आणि काठाडावर जाऊन अटकली गाडी. गाडीमध्ये 47 प्रवासी होते आणि कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा न होता सगळे सुखरूप वाचले. बस क्रमांक MH14BT 3160 6 वाजता सुटणारी संगमनेर कसारा घेऊन जात असताना बारी गावाजवळ अचानक गाडीचा खडखडाट आवाज येऊन गाडी राईटला उडली गेली. स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे ड्रायव्हरनं पूर्णतः गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे 47 प्रवाशांचे प्राण वाचले. तर याप्रसंगी प्रवासी विक्रम करपे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मी वडगाव फाटा इथून बसलो. मी मुंबईला मुलाखतीसाठी चाललो होतो. तर इथं बारी घाटाच्या जवळ आल्यानंतर गाडी अचानक व्हायबल झाली आणि गाडी कठाड्याच्या दिशेने आली आणि ड्रायव्हर एकदम एक्सपिरियन्स होल्डर असल्यामुळे मी त्यांच्या संग गेली 1.5 वर्ष झाली प्रवास करतोय. ते 5:15च्या पुन्हा गाडीला असतात. एकदम गाडी व्यवस्थित चालवणारे ड्रायव्हर, त्यांनी आज ह्या 47 जणांचे प्राण वाचवले. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. न्यूज रिपोर्टर सोनाली शेळके, AS मीडिया, संगमनेर.